नेदरलँड्स दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी आज हेग इथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे। जगभरात सुरू असलेल्या संकटांचा उल्लेख करताना त्यांनी आधी कोरोना, मग युद्ध आणि आता इंधन संकट अशा शब्दात सध्याच्या परिस्थितीचं वर्णन केलं। यावेळी त्यांनी भारताच्या प्रगतीचाही उल्लेख केला। अनेक जागतिक संकटांनंतरही भारत नवोन्मेष, आर्थिक विकास आणि जागतिक सहकार्याच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच हे दशक आपत्तीचं दशक ठरत असल्याचंही मोदींनी नमूद केलंय। आज की दुनिया किस तरह नई नई चुनौतियों से जूझ रही है। पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। आज दुनिया रेजिलिएंट सप्लाई चेन की बात कर रही है और तब भारत और नीदरलैंड मिलकर एक ट्रस्टेड, ट्रांसपेरेंट और फ्यूचर रेडी सप्लाई चेन बनाने में जुटे हैं। महत्वाची बातमी, गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांवर अंतिम प्रहार केलाय। ऑपरेशन अंतिम प्रहार मध्ये 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। 4 तेलंगणातून तर 4 जणांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळवून लावलाय। लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि 63,84,000 रुपये जप्त करण्यात आलेत। नक्षल विरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना हे मोठं यश आलंय। अटक केलेल्या 8 आरोपींवर 64 लाख रुपयांचं इनाम होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।